विनायक मंदिरातही दानचोरी झाल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय। दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी होते। राज ठाकरेंच्या दाव्यानं मोठी खळबळ माजली आहे। सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकरांनी राज ठाकरेंचे सर्व आरोप फेटाळून लावले। दरम्यान आरोपींची शहानिशा व्हायला हवी अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। 18 कोटी रुपये दर वर्षाचे सिद्धिविनायक मंदिरामधनं चोरी होतीये। आपण भाबडेपणाने भाविकपणे आपण तिकडे जातोय, दानपेटीमध्ये आपण पण टाकतोय। हे असल्या चोऱ्या होत आहेत। ही माणसं सगळी मंदिरं लुटतायत। हाच तो तरुण, हेच ते विद्यार्थी परीक्षांच्या वेळेला नोकरीसाठी मंदिरामध्ये जातायत, पायऱ्या झिजवतायत, सांगतायत देवाला मला नोकरी मिळू देत, आणि त्याच मंदिरामध्ये चोऱ्या होत आहेत। तिकडचेच विश्वस्त चोऱ्या करतायत, तिकडचीच माणसं चोऱ्या करतायत। हा आमचा धर्म, ही आमची धर्माची मंदिरं। साधारणतः 2 वर्षापूर्वीचं हे वार्षिक उत्पन्न हे साधारण 114 कोटी होतं। आता ते 182 कोटी झालं। त्यामुळे राजसाहेब सुद्धा ज्या वेळेला त्यांना ही सद्य स्थिती कळेल त्यावेळेला या ट्रस्टीचं राजसाहेब सुद्धा कौतुक करतील अशा प्रकारचा माझा एक आम्हाला असं वाटतंय। मला काही कल्पना नाही ते काय म्हणाले ते, पण ठीक आहे ना की जर त्यांनी उपस्थित केलं असेल तर त्याची पूर्णपणे व्यवस्थित चौकशी करून त्याचं निरसन झालं पाहिजे। जर कोणी असं कोणावर जर बोट दाखवलं त्या दानपेटीच्या बाबतीमध्ये कोणीतरी ते त्याची शहानिशा करावी लागेल। सिद्धिविनायक मंदिर प्रकरणी आरोप शिवसेनेनेच असल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधवांनी केलाय। शिवसेना प्रवक्ते आणि सिद्धिविनायक ट्रस्टचे सदस्य असलेल्या राहुल लोंढेंच्या आरोपांचं पत्र राज ठाकरेंनी वाचल्याचं अविनाश जाधव म्हणाले। सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत राज ठाकरेंना विचारण्याऐवजी सत्ताधारी नेत्यांनाच प्रश्न विचारावेत असा टोलाही जाधवांनी लगावला। सन्माननीय राजसाहेब काय म्हणाले हे सत्ताधाऱ्यांना कळलं नसावं। खरं तर आम्ही आरोप नाही केले, आरोप सत्ताधारी पक्षातल्याच एका भागाने केलेत। शिवसेनेचे जे एकनाथ शिंदेचे पीए आहेत ते राहुल लोंढे यांनी तो पत्र एकनाथ शिंदेला लिहिलाय, आम्ही नाही लिहिलेला आहे। प्रश्न आम्हाला विचारू नका, आम्ही फक्त सन्माननीय राजसाहेबांनी ते पत्र वाचून दाखवलंय की सत्ताधारीच म्हणतायत, राहुल लोंढे किंवा इतर जे ट्रस्टी आहेत ते म्हणतायत की चोरी झाली आहे। आमचा आरोप नाहीये।